इतकं खराब वातावरण, कुठे पाऊस पडते पहा, इतके डेंजर असं वातावरण झालेलं आहे ना. पाऊस तर आज नक्कीच पडणार आणि चालू आहे. पाऊस चालू आहे कसं समजतं, ज्यावेळेला मातीचा सुगंध पसरतो ना सगळीकडं, तेव्हा तर हा पाऊस खरंच पडतो आहे. पहा किती अंधार अंधार केला आहे पावसाने, इतका डेंजर वातावरण केलं. पहा किती डेंजर वातावरण झालं आहे ना आजचं. आणि आज येणार पाऊस तर चालू पण आहे कुठे. माझ्या इथं झालेले आहेत काळी आणि केवडीचं वेळ आहे. हे आहे चहापत्ती, भोपळ्याचं वेळ, हे आहे आपली तुळ चालली आहे, चवळीची भाजी, माठाची दासवंद आणि हे झालं. हे पहा दासवंद आहे आणि ही झालेली आहे आपली मोगरा. तर हे असं, आणि हे मी असं फुलं वगैरे बाजूला न टाके तर कुंडीत आणून टाकते, त्यामुळे खूप छान अशी झाडं झालेली आहेत. आता तरी संपल्या पडशील थंडी. आता वातावरण इतकं खराब झालेलं आहे ना, आणि असं नाही की गरजतंय पण, असं हे झालेलं आहे पावसाचं वातावरण हे ना. शिव पाऊस येतोय भिजायला है ना. उद्या आहे गुढीपाडवा, तर सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आहे की नाही. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजचा आहे पाऊस. त्याचबरोबर असा योगायोग आहे ना की स्वामींचं दर्शन त्याचबरोबर कालपासून आलेल्या आहेत स्वामींच्या पादुका, दिव्य पादुका आणि सूर्यमणी असं पुण्यामध्ये आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पावसाचं वातावरण खूप छान वाटते ना. पावसाचं वातावरण असू दे, प्रकट दिन पण आहे, उद्या गुढीपाडवा पण आहे, तर खूप असं प्रसन्न वाटते सगळंच पाहून पाहून. मग काय छान वाटते ना, शांत वाटते ना, शांत वाटते. कसं वाटते? हां शांत वाटते है ना. पण स्वामींना गेल्यावर शांत वाटेल ना अजून. काय ना. रोज असते कोकिला ओरडत, आज नाही ओरडत आहे. चला म्हटले सहज म्हटले आज एक व्हिडिओ करते. असंच पावसाचं वातावरण पण आहे आणि पुन्हा एकदा मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा. असं हे आमच्याकडलं सुंदर असं वातावरण आहे की नाही.